हे बघा, न्यायमूर्ती कृष्णमूर्तींनी जी 50% पुढं आरक्षणाची मर्यादा जाऊ नये असं एक जजमेंट होतं. हा. आणि त्या जजमेंटमुळं गेली 5-6 वर्ष निवडणुका होत नव्हत्या. हम्म. त्यावेळी ट्रिपल टेस्ट घ्यायला सांगितली होती, इम्पेरिकल डेटा कलेक्ट करायला सांगितलेला होता. हम्म. त्याच्यावरती काम झालं का नाही ही खरं तर शासनाची ही जबाबदारी आहे. हम्म. आणि त्याच्याही पलीकडे जाऊन मग आज जे न्यायालयानं आताचे जे काही जजमेंट पुढे आलेलं आहे किंवा मंगळवारी सुनावणी होणार आहे, हम्म. यामुळं मला वाटतंय पंचायत राजच्या निवडणुका ह्या खूप दिवसापासून थांबलेल्या आहेत. हम्म. आता प्रश्न उरतो असा की 9-10 जिल्ह्यामध्ये हे जे 50%च्या वरती जे रिझर्वेशन जातंय, हम्म. या रिझर्वेशन वरती जोपर्यंत तोडगा निघत नाही, हम्म. जोपर्यंत इम्पेरिकल डेटा किंवा ट्रिपल टेस्ट होणार नाही किंवा डाटा कलेक्ट होणार नाही, तोपर्यंत अशा जिल्ह्यामध्ये काय तोडगा काढायचा, हम्म. हा खरं तर शासनासमोरचाही प्रश्न आहे आणि सर्व व्यवस्थेसमोरचा प्रश्न आहे. हम्म. जोपर्यंत हा इम्पेरिकल डेटा कलेक्ट होणार नाही तोपर्यंत मला नाही वाटत की अशा याच्यावरती तोडगा पण मग करता येईल. बाठी आयोगानं काय केलं होतं, म्हणजे तो त्याच्यासाठी तर नाही, नेमला होता. बांटिया कमिशननं जे काही एक्झर्शन केलंय ते एक्झर्शन मान्य होण्यासारखं नाही. बर. त्यांनी व्यापक असा कोणताही सर्वे केलेला नाही, ट्रिपल टेस्ट केलेली नाही. आणि एक बांटिया हे एक अधिकारी आहेत. न्यायिक इन्स्पेक्शन जोपर्यंत होणार नाही, इथलं ओबीसी किती आहेत, एससी किती आहेत, एसटी किती आहेत, आणि मग आत्ताचा जो प्रश्न निर्माण होतोय तो आदिवासी बहुल जिल्ह्यामध्ये होतोय, बरोबर. जिथं आदिवासी एससी एसटीचं पॉप्युलेशन हा. ही खूप मोठ्या प्रमाणात आहे, त्या जिल्ह्यामध्येच हा प्रश्न निर्माण होतोय. हम्म. त्यामुळे जोपर्यंत असा एक ऍज अ कम्पेरेटिव्ह लोकसंख्येच्या बाबतीमध्ये डेटा कलेक्ट जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत आरक्षण प्रमाणित करता येणार नाही. आणि असा कुठलाही डाटा अधिकृतरित्या आता शासनासमोर नसल्या कारणानं असे प्रश्न निर्माण होत आहेत.